सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर ऊन खूप सारं झालेलं आहे. जवळजवळ 3 वाजत आलेत. तर माझी चालू आहे फराळ. इकडे बघा मी साबुदाणा बनवलेला आहे. साबुदाणा खिचडी बनवली तव्यात. छान अशी मिरची, शेंगदाण्याचं कूट घालून, मिरची कुटून नाही टाकली, अशा छोट्या छोट्या मिरच्या होत्या, मम्मी त्यात तळून घेतल्यात. बटाटा घातलेला नाही आहे, साधी बनवलेली आहे. आणि माझं चालू आहे खिचडी खाणं. तर तुमची आहे का कोणाकोणाची एकादशी मला नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी छान अशी चुलीवरची मस्त तव्यातली खिचडी खायला. तर थोडीशी तिखट झालेली नाही, पण मिरच्या एवढ्या छोट्या छोट्या दिसत आहेत, पण खूप सारे तिखट आहेत. इकडे हे कांदे अंड्यात मला पसरून ठेवायचे आहेत आणि मला इकडचं सगळं सारवण घ्यायचं आहे. पण म्हटलं आधी खिचडी खाऊन घ्यावी. आणि आमच्या गणेशने बघा तिकडे ओपन होतं, तर तिथे साड्यांचं तुकडे तुकडे लावून, म्हणजे एका साडीचे 3-4 तुकडे आहेत, ते लावून बघा कसं पॅक केलं आहे. तो म्हटला ते आता मी तसा पडदा केला आहे. तर कशी वाटली साबुदाणा खिचडी हे एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी छान अशी गावाकडची चुलीवरची तव्यातली खिचडी खायला